तुला 10 गुण मिळत आहेत. मालवणला 10 गुण ऍड करा. PV सिंधू मालवण 7. प्रश्न क्रमांक 7 सावंतवाडीसाठी. केंद्रीय मंत्रिमंडळात माननीय श्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे कला व पर्यटन या खात्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्या खात्याचा कार्यभार आहे? अभिनंदन, तुझं उत्तर बरोबर आहे. 10 गुण तुला मिळत आहे. निर्विवाद वर्चस्व निर्माण करायला सक्सेस ठरतेच होते. वैभववाडी 10 नंबर. प्रश्न क्रमांक 10. नीरज चोप्राने फेडरेशन कप 2024 पुरुष भालाफेक अंतिम फेरीत कोणते पदक जिंकले आहे? वाटलंच होतं. उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. सुवर्ण पदक, गोल्ड मेडल त्याला मिळालं होतं फेडरेशन कपमध्ये. त्यामुळे इथे काही तुझे गुण ॲड होत नाहीत. पुढचा प्रश्न आहे वेंगुर्ल्यासाठी. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्य विद्यमान कॅबिनेट मंत्रिमंडळात प्रोटोकॉल अर्थात राजशिष्टाचार या खात्याचा कार्यभार कोणाकडे आहे? त्यामध्ये किती दिसतो? उत्तर बरोबर आहे. जयकुमार रावल 10 गुण ऍड करा वेंगुर्ल्याचे. अभिनंदन, वेंगुर्ला 10 गुण ऍड. आणि ही 5व्या फेरीचा पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आपल्या या स्पर्धेचा. आताची अवस्था अशी आहे की देवगड 40 गुण घेऊन आहे, दोडामार्ग 20, कणकवली 10, कुडाळ 30, मालवण 20, सावंतवाडी 70. आता ते 10 गुणांचंच राहिलं. त्यामुळे निर्विवाद वर्चस्व सावंतवाडीने निर्माण केलेलं आहे. वैभववाडी 40 आणि वेंगुर्ला. पण आम्हाला कामाला लावणार आहे कोण? तर वैभववाडी आणि देवगड. आता ही शेवटची फेरी आहे. बघूया आपण काय करता. सुरू करतो दोडामार्ग पासून. चालू घडामोड. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नवीन नाव कोणते आहे? वेळ संपलेली येते. येते कोणाला? उत्तर आहे गणतंत्र मंडप. पुढचा प्रश्न कणकवली तालुक्यासाठी. प्रश्न क्रमांक 1. भारताचे 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पदाची व गोपनीयतेची शपथ कोणी दिली? त्यांचे नाव व आडनाव सांगा. माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू. उत्तर अगदी बरोबर आहे. 10 गुण तुम्हाला मिळतात. ऍड करा. कणकवली तालुक्यासाठी 10 गुण आपण ऍड करतो आहोत. कुडाळ तालुक्यासाठी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. दांडपट्टा हे महाराष्ट्र राज्याचे शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेला दिनांक, महिना व वर्ष सांगा. वेळ संपलेली पण येते नाही. शिवाजी महाराजांचं शस्त्र होतं 19 फेब्रुवारी 2024 रोजी. त्याला राज्याचं शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं. पुढचा प्रश्न मालवण तालुक्यासाठी.
प्रश्न क्रमांक 8. सन 2024ची 6वी खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? उत्तर चुकले नाही, कोणाला येत आहे? नाही, उत्तर खो खो झाले ना. याचं उत्तर होतं तमिळनाडू. त्यामुळे इथे गुंतवणूक मिळत नाही. पुढचा प्रश्न सावंतवाडीसाठी. आपलं वर्चस्व आहेच, तरी पण आपल्याला निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचं असेल, 80% अपर्यंत जायचं असेल तर वर म्हणाल होते 80. प्रश्न क्रमांक 7. बघूया आपण हा प्रश्न सावंतवाडीसाठी 7व्या क्रमांकाचा. 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन झालेला भारतातील सर्वात जास्त लांबीचा महासागरावरील सेतू कोणत्या राज्यात आहे? काय दिसतंय तुला? हे कुठे आहे बाबा? राज्य नवीन निर्माण करतेस की काय? असो, हे उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येते तुम्हाला? याचं उत्तर होतं महाराष्ट्र. एवढं सोपं होतं. एक दगड जरी मारला असता आपल्या राज्यावर तरी आला असता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. सन 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? वेळ संपलेली आहे तुमची, त्यामुळे आपली संधी गेलेली आहे. याचं उत्तर होतं, तुम्हाला येते कोणाला? फक्त महाराष्ट्रातले रे. असं काय करतो? महाराष्ट्रातले फक्त 6 होते. सगळे किती ते विचारले नव्हते ना आपण. महाराष्ट्रातल्या किती विचारले? ठीक आहे, तुम्हाला आता संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जर उत्तर आलं तर तुम्ही उपविजयी, नाहीतर मग आम्ही कामाला. म्हणजे पुढची फेरी आपली काय फेरी घ्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 9. वेंगुर्ल्यासाठी प्रश्न. भारतीय दंड संहिता याचे नवे नामकरण कोणते? वेळ संपलेली आहे तुमची. कोणाला येत आहे? हा, एनबीएस सांगितलं बरोबर होतं उत्तर. फक्त आम्हाला पूर्ण होतं म्हणून एनबीएस बरोबर होतं. भारतीय न्याय संहिता हे उत्तर होतं. अभिनंदन, तुझं पण पूर्ण मिळणार नाही. आणि शेवटचा प्रश्न या फेरीतला. जर निर्णय लागला तर इथेच परीक्षा संपेल, नाही लागला तर मात्र आम्हाला पुन्हा फेरी घ्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विकसित केले जात असलेले बंदर कोणते? वेळ संपलेली आहे. कोणाला येते? नाही, नाही येत आहे. याचं उत्तर आहे वाढवण बंदर. त्यामुळे ही पहिल्या याच्यातली आपली स्पर्धा या ठिकाणी संपलेली आहे. यामध्ये फक्त आपल्याला विजेता मिळालेला आहे. उपविजेता आपल्याला काढायचा आहे. तत्पूर्वी आपले जे असलेले दोडामार्ग, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले, तरी तुम्ही इथे यायचं आहे. घोडामार्ग, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले आणि इथे या. तर
कुवल सर यांचा एक फोटो घ्या सर या. त्यांना आपण निरोप देतो आहोत. त्या ठिकाणी ते आले इथपर्यंत आले. दोघांना एक एक प्रश्न हो पहिल्यांदा दोघांना एक एक प्रश्न. त्या ठिकाणी एकाला आलं एकाला नाही आलं आपला निकाल लागला. हो. दोघांनाही आलं किंवा दोघांनाही नाही आलं दुसरी सिच्युएशन 30. मग पुन्हा एकदा तसंच करू आपण. हो. पुन्हा दोघांना एक एक प्रश्न विचारू. बरोबर. दोघांपैकी एकाला उत्तर आलं निकाल घोषित करू. नाही आलं दोघांनाही नाही आलं किंवा दोघांनाही आलं पुन्हा तिसरी फेरी घेऊ. तिसऱ्या फेरीत दोघांनाही आलं किंवा नाही आलं तर चिठ्ठी टाकून आपण विजेता करणार हो. आहोत. तिथे एकाला आलं तर आपण उपविजेता घोषित करणार आहोत. ठीक आहे बरोबर. क्लिअर. मग अशी आपण इकडून सुरुवात केलेली होती. आपण देवगडला आपण पहिली चिठ्ठी उठण्याची संधी देतो आहोत. 5 टाय फेरी सुरू आहे आपली आणि देवगडसाठी 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे सर. 5वा गट. भारताच्या विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी खात्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या मंत्र्यांचे नाव व आडनाव सांगा. शिवराज चव्हाण. अगदी बरोबर आहे उत्तर. 10 गुण तुला मिळतात. अभिनंदन तुझं. आपल्याला या टाय फेरीचे 10 गुण देवगडला मिळतात आणि पुढचा संधी आहे तुम्हाला. जर उत्तर दिलं जसं आपलं डू ऑर डाय रेडी असतं ना कबड्डीमध्ये तसं एक तर काय केलं पाहिजे उत्तर दिलं पाहिजे नाहीतर मग काय आपण डाय आहे ना डू ऑर डाय. प्रश्न क्रमांक 10. नो असणार सर आहेत 10. हा तो कर्सरवर दिसतो 10 10 पुनर्जन्म औषध रिजनरेटिव्ह मेडिसिन या क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन सन 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला त्या व्यक्तीचे नाव व आडनाव सांगा. प्रदीप महाजन. अभिनंदन. पुन्हा काय झालेली आहे. दोघांनाही 10 गुण मिळतात. फक्त प्रश्न वाढवलेला होता. अतिशय छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे. दोघांचेही 10 गुण वाढलेले ते 50 वर पोहोचलेले आहेत. पुन्हा आपण संधी दुसरी टाय फेरी घेतो आहोत. संधी देतोय वैभववाडीला. पहिली चिठ्ठी उचलण्याची संधी आपण दिली आहे वैभववाडीला. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील विद्यमान क्रीडा मंत्री कोण आहेत त्यांचे नाव आडनाव सांगा. वेळ संपलेली आहे. तुम्हाला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. उत्तर जर दिलं तर तुम्ही उपविजयाची माळ गळ्यात घालणार आहात. देवगडसाठीचा प्रश्न. उत्तर तो दत्तात्रय भरणे हा. 2 प्रश्न क्रमांक 2. सन 2024 मध्ये अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवणारी मराठी ही भाषा देशातील कितवी भाषा आहे. नाही उत्तर चुकलेलं आहे. ही मराठीतील 7वी भाषा आहे. त्या अगोदर आपल्याला तमिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. आपल्याला तिसरी फेरी घ्यावी लागते. इथेही जर सिच्युएशन तशीच राहिली पहिल्या फेरीत म्हटलं 10 गुण दोघांनी घेतले चला पुढे. दुसऱ्या फेरीत दोघांनी 10 गुण नाही घेतले चला पुढे. आम्हाला दमवायचं ठरवलेलं आहे. आता मात्र तुम्ही 10 गुण मिळवा नाही तर नको मिळवा. 2 चिठ्ठी आपल्याला करायची आहे. ठीक आहे. आता पहिला प्रश्न आहे तो देवगड तालुक्यासाठी. 6 प्रश्न क्रमांक 6. 70व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला. केलं लावलं दोघांनी लावलं. वाळवी. उत्तर दिलेलं आहे. 10 गुण त्याला मिळालेले आहेत आणि बरोबर उत्तर आहे. आता तुम्ही उत्तर द्या नाही तर नको देऊ. आम्ही सुटलेलो आहोत. तुम्ही दिलं तर मात्र आमच्या चिठ्ठ्या तयार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. विज्ञान रत्न पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे नाव सांगा.
संपला वेळ. वेळ संपलेली आहे आणि उत्तर येत नाही आणि हा यंदा पहिल्यांदा सुरू झालेला पुरस्कार आहे आणि गोविंद राजन पद्मनाभन यांना तो पहिला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचाही निकाल लागलेला आहे. आपण या ठिकाणी यांचे व्यवस्थापक यांचे अभिनंदन करूया. आता पहिल्यांदा आपण की जे उपविजयी तृतीय क्रमांकावर राहिले, आपल्या फॉर्मॅटमध्ये तृतीय क्रमांकाचं यांचं नाव लिहायचं आहे. तर त्यांचे नाव आपण या ठिकाणी